तर मटारच्या सीझनमधले असे हे अजिबात तेलकट न होणारे आणि अतिशय पौष्टिक असे हे मटार कटलेट्स मी इथे बनवलेले आहे। तर खूप कमी तेलामध्ये हे झालेले आहे आणि अगदी पौष्टिक साहित्यामध्ये झालेले आहे। तर चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। श्रुतीज कॉर्नरला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी एक वाटी मी इथे फुटाणा डाळ छान घेतलेली आहे आणि गॅस चालू करून कढईमध्ये ही बारीक गॅसवरती मी टाकलेली आहे। त्यानंतर एक वाटी पोहे घेतलेले आहे। तर हे जाड पोहे आहे आणि हे सुद्धा छान मंद आचेवरती मी 1-2 मिनिट छान परतून घेते। तर खूप असे आपल्याला भाजायचे नाही, छान कुरकुरीत होतील तोपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचे। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं बटर टाकून घेतलं, त्याऐवजी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकतात। बटर छान वितळलं की त्यामध्ये आता आपण जिरे टाकून घेऊया। अर्धा चमचा जिरे टाकून घेतला आणि ते छान आता फुललेलं आहे। बारीक कट केलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, तर तुम्ही कमी जास्त आवडीनुसार घेऊ शकतात। आता छान अर्धा मिनिट हे आपण परतून घेऊया। त्यानंतर 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, तर त्या लसूणच्या पाकळ्या सुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायच्या आहेत। तर असे केल्याने यातील मिरचीचा आणि लसणाचा उग्रपणा जातो। अर्धा इंच याच्यामध्ये मी बारीक कट केलेले आलं सुद्धा टाकून घेतलेले आहे। लसूणचा आणि मिरचीचा हलकासा रंग बदलला की यामध्ये आता आपण 1 वाटी हिरवे मटार सोलून घेतलेले आहे ते टाकून घेऊया आणि छान मस्त हे परतून घेऊया। तर हलकासा त्याला चटका बसेल असे ते परतायचे। असे केल्याने आपले मटार हे असे उग्र लागत नाही आणि छान मस्त मटार शिजतात आणि पोटाला पचायला सुद्धा हलके होतात। तर छान असे चटका लागेल तोपर्यंत मी हे परतून घेतलेत। आता गॅस बंद करून घेतला आणि थंड होऊ दिलेत। थंड होत आहे तोपर्यंत आपण पोहे आणि डाळवं वाटून घेऊया, कारण हे मी अगोदर भाजल्यामुळे ते पण थंड झालेले आहे। तर बारीक छान अशी आपल्याला याची पावडर बनवायची आहे। तर बघा अशा प्रकारे त्याची मी छान पावडर बनवून घेतली। डाळ आणि पोह्यांमुळे कटलेटला बाइंडिंग होण्यास खूप मदत होते। त्यानंतर आता हे भाजलेले वाटाणे सुद्धा थंड झालेले आहे। यामध्ये थोड्याशा आपण कोथिंबीरच्या काड्या टाकून घेऊया, त्याने छान मस्त टेस्ट येते। आणि आता हे सगळे साहित्य मस्त बारीक वाटून घेऊया। बघा छान मस्त बारीक वाटून झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये हे सगळे साहित्य काढून घेऊ। त्यानंतर 1 वाटी मी इथं खिसलेला उकळून घेतलेला बटाटा घेतलेला आहे। तर 1 वाटी मटारसाठी सगळे साहित्य मी वाटीने घेतलेले आहे आणि सगळं साहित्य 1-1 वाटीच घेतलेलं आहे। तर 1 वाटी उकडलेला बटाटा खिसून घेतलाय, 1 वाटी मटार घेतले। त्यानंतर बारीक केलेले पोह्यांचं आणि डाळीचं पीठ सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायची, चिमूटभर चाट मसाला टाकून घ्यायचा। त्यानंतर जाडसर जिरे आणि धन्यांची मी इथं पूड केलेली आहे, तर ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर भाजून हे धने आणि जिरे पूड मी इथं टाकलेली आहे। त्यानंतर बारीक कट केलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा। चवीपुरतं मीठ टाकायचं, तर इथं मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडासा चिमूटभर हिंग टाकायचा, हिंग आवर्जून टाकायचा, त्याने पचनास मदत होते। त्यानंतर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं, तर इथं मी अर्ध्यातला अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। तुम्ही आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर सुद्धा टाकू शकतात। तर याने खूप छान टेस्ट येते कटलेट्सला आपल्या। आता छान याचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही, बटाटा असल्यामुळे छान त्याला मॉइश्चर सुटतं आणि गोळा तयार होतो। तर पाणी अजिबात वापरायचं नाही, असंच करून आपल्याला याचा छान गोळा मळून घ्यायचा। तर बघा छान गोळा तयार झालेला आहे। आता याचे छोटे छोटे आपण बॉल्स तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे बॉल्स करून दोन्ही हातांच्या सहाय्याने याला मध्ये प्रेस करायचं आणि त्याला छान असा गोल आकार द्यायचा, म्हणजे छान मस्त गोल असे कटलेट्स तयार होतात। तर बघा असा हातावरती ठेवून मी त्याला दोन्ही हातांनी प्रेस केलंय आणि साईडच्या कळा जर थोड्याशा उरल्यासारख्या वाटतील तर बोटांनी त्या पुन्हा मिटवून घ्यायच्यात। तर बघा किती छान असं आपलं हे कटलेट्स तयार आहे। तर सगळ्या याचे मी कटलेट छान मस्त एका प्लेट्समध्ये बनवून घेतलेत। आता हे कटलेट्स आपण छान शालो फ्राय करणार आहोत। तर आणि मंद आचेवरती छान मस्त त्याला खरपूस भाजून घेतलं। तर बघा थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हलकासा कलर बदलेल तसं हे भाजून घ्यायचे। अगदी बारीक गॅसवरती सुद्धा हे छान होतात
कारण आपण सगळं मिश्रण भाजूनच घेतलेलं आहे, त्यामुळे कच्चं राहण्याची सुद्धा भीती राहत नाही। तर थोडंसं मी 5 ते 6 मिनिट हे छान मस्त खुरपूस भाजून घेतलेत। तर दोन्ही साईडने मी छान मस्त ते परतून घेतलेत। तर 2 सराट्यांच्या माध्यमाने मी हे असे पलटून घेतलेत। तर अशा प्रकारे आपले झटपट पौष्टिक असे कुरकुरीत कटलेट्स तयार आहेत। पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत हे अतिशय छान लागतात। चला तर तुम्ही सुद्धा करा आणि कसे झाले मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटू। बाय, धन्यवाद, नमस्कार।